तर अशी असंख्य गाणी आपल्या मनामध्ये रुंजी घालतायत आणि घालत राहतील पुढची असंख्य वर्ष. मी श्रीधर फडकेंकडे जाईन सगळ्यात सुरुवातीला. श्रीधरजी, अशी गाणी तर आहेतच, मात्र आपण जी गाणी देखील दिलेली आहेत ती देखील अजरामर आहेत. आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या गायलेल्या आहेत. मग लक्ष्मीची पावले चित्रपटापासून मला आठवण होतीये, फिटे अंधाराचे जाळे असेल ते अगदी ऋतू हिरवा सारखा अल्बम असेल. काय आठवणी आज मनामध्ये दाटतायत? 80च्या दशकामध्ये फिटे अंधाराचे जाळे सारखं लक्ष्मीची पावलेचं गाणं असेल किंवा मग ऋतू हिरवा, कोणकोणत्या आठवणी येतात आपल्या मनात श्रीधरजी? ऋतू हिरवा हे जे क्षमा करा, लक्ष्मीची पावलेमधले फिटे अंधाराचे जाळे हे जे गाणं होतं ते मुख्यतः म्हणजे तो चित्रपट बाबूजींकडे होता, पण त्या प्रोड्युसरला हे गाणं हवं होतं म्हणून बाबूजींनी त्यांना सांगितलं आणि तो मला करायला मिळाला. पण ते त्यावेळेला ते द्वंद्वगीत होतं म्हणून मी बाबूजींना म्हटलं की माझं पहिलं गाणं आहे, तुम्ही गालच, पण तुमच्याबरोबर आशाबाई येऊ शकतील का गायला? त्यांनी फोन केला त्यांना आणि आल्या आणि दोघंही माझ्यासमोर बसले दिग्गज, आणि मला खरंच घाम फुटला होता त्यांना गाणं सांगताना. पण या दोघांचं मोठेपण काय, म्हणजे माणूस म्हणून, कलाकार म्हणून तर फारच मोठे, पण माणूस म्हणून म्हणजे त्या आशाबाई म्हणाल्या, बाबूजी म्हणाले की जोपर्यंत आमच्याकडनं ते गाणं व्यवस्थित येत नाही, गायलं जात नाही, तोपर्यंत तू आमची रिहर्सल घे. हा मोठेपणा आहे. आणि ते गाणं इतकं पॉप्युलर झालं. आणि आशाबाईंचं आणखी एक मोठेपणा म्हणजे त्या म्हणाले, श्रीधर हे तुझं पहिलं गाणं आहे चित्रपटातील, तर मी तुझ्याकडनं यातलं कुठलंही मानधन घेणार नाही. म्हटलं तेवढं म्हणजे त्यांचा मोठा आशीर्वाद होता. पण आमचे प्रोड्युसर होते अरुण चिपडे, त्यांनी त्यांना एक लक्ष्मीची मोठी मूर्ती दिली. ती मला असं वाटतं अजून त्यांच्या देवघरात आहे तिथे. आणि मग पुढे असा तो हे साधारणतः 80-81चा काळ होता. आणि पुढे साधारणतः 82-83 मध्ये मी ऋतू हिरवाची गाणी तयार केली होती, परंतु ती रेकॉर्ड झाली नव्हती. मग मी 89 मध्ये आशाबाईंना विचारलं, मी असं केलंय, तुम्हाला मी ऐकू का? तर त्याचं आधी काय होतं, त्या खरं ऋतू हिरवा लताबाई गाणार होत्या, पण त्यांना वेळ नव्हता म्हणून मग 7 वर्ष थांबलो. मी त्यांना म्हटलं की आता मी आशाबाईंना विचारू का? त्या म्हणल्या विचार. मग आशाबाई म्हणाल्या मी गाईन, पण आधी मी दीदीला सांगते. आणि लताबाई हो म्हणाल्यानंतर त्या मला म्हणाल्या ऐकव ऋतू हिरवा. मी त्यांना चाल ऐकल्यानंतर त्यांनी मान डोलावली आणि ते गेल्या त्यांच्या घरी. आणि काही हेच नाही, म्हटलं त्यांना दर 3 महिन्यांनी मी फोन करायचो, कधी करूया. आणि एकदा मी म्हटलं तुम्ही का नाही करत? त्यामुळे श्रीधर तुला खरं सांगू का, चाल अतिशय मला आवडली आहे, परंतु ती अगदी कठीण झालेली आहे. म्हटलं अहो तुम्ही इतक्या मोठ्या संगीतकारांकडनं हजारो गाणी गायले आहेत, तर मी एक छोटा संगीतकार आहे, तर आपण गाल तर मला आवडेल, मला आनंद होईल, सगळ्यांनाच आवडेल असं, बाबूजींना, आईला. आणि ते बरं म्हणाल्या. आणि मग त्या आल्या स्टुडिओ